मला अभंगावरती यायचं आहे. अशी भारुड सुरू केलेले आहेत आणि त्या भारुडातलाच आजचा अभंग घेतलेला आहे. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला लागली मोठी तहान. कोड घातले कोड. तुम्हा आम्हाला या अभंगातून कोड घातले नाही. पूर्वी कोड घालायचे. आता फेसबुक वरती किंवा कशावरती कोड्याचा आता प्रकार सुरू झालेला आहे. पण पूर्वीपासून चालत आलेलं हे कोड घालायचे एकमेकाला. हे जे वयस्कर मंडळी असायची ना, मुलगा हुशार आहे की कसा आहे काय नाही ते ओळखण्यासाठी पहिले कोडे घालायचे. बरोबर आहे की नाही बाबा? कोडे घालत होते. तुमच्याकडे घालत असतील असा अंदाज आहे. कोडे घालत होते. ऐका, मला सांगा तर जमलं तर सांगा, नाही तर मी आलोच त्याच्यासाठी. काय मला सांगा? एक काठी त्याच्यावर वाटी त्याच्यावर गोटी. सांगा काय? कोडा कोडो. एक काठी त्याच्यावर वाटी त्यावर गोटी. चोपदार. एक काठी त्याच्यावर वाटी आणि त्याच्यावर गोटी. हरला? बोला क्या हो? एक काठी त्याच्यावर वाटी त्याच्यावर गोटी. हरला तर म्हणा की हरला. हा, काढा 1000 रुपये. लवंग लवंग काय? एक काठी तिच्यावर वाटी आणि तिच्यावर गोटी. बर. घर बश्या बाप, उड बश्या करणारी आई आणि उधळपट्टी करणारा पोरग. सांगा काय? घर बश्या बाप म्हणजे रांजण. तुमच्याकडे आहे का ते मातीचा रांजण मोठा? रांजण काय म्हणतात तुम्ही त्याला? रांजण. घर बश्या बाप बसूनच असतो असा निवांत, हलू नाही चालू नाही. घर बश्या बाप, उड बश्या करणारी आई घागर सारखी उठत बसत असते. आणि उधळपट्टी करणारा पोरग तांब्या. किती उधळपट्टी कर. असे कोडे असायचे. तसे कोडे नाथ महाराज तुम्हाला सांगतात. नाथाच्या घरची उलटी खून. पुन्हा सांगतात पा काय खून असते. ओळखायचं असतं की त्या खुनेवरने त्याचं घर तिथं आहे म्हणून. काय खुना सांगितलेल्या असतात. देव कुठं आहे? देवाची खून माऊली ज्ञानोबारांनी सांगितली अभंगाच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये. ज्ञानदेव म्हणे अशा काही खुणा असतात. तशी नाथानं खून सांगितलेली आहे. पण ती खून सांगत असताना नाथाच्या घरची उलटी खून. नाथ म्हणजे कोण? नाथ म्हणजे नाथ महाराज नाही. स्वतःचं वर्णन स्वतः कधी करू नये. शास्त्राने दोष सांगितलेला आहे. आपलं वर्णन आपलं कधी करायचं नाही. आपलं नावाचा उच्चार करायचा नाही. मी केलं म्हणून दोष सांगितलेला आहे. आपल्या आई वडिलांचं नाव त्यांच्या समोर उच्चारण करायचं नाही हा दोष सांगितलेला आहे. अजून सांगू, आपल्या बायकोचं नाव जर आपण आपल्या मुखातून जर एकदा जर घेतलं, बायकोचं जर नाव आपण जर घेतलं एकदा, 24 तासातून एकदा जर आपण नाव घेतलं, एकदा जर घेतलं तर शास्त्र असं सांगते तिचं 1 तासाचं आयुष्य कमी होतं. माझं नाही किंवा आपलंही नाही. मग आता विचार करा, मग नाथाचं घर कोणतं? नाथ कोणाला म्हणतात? नाथांचे नाथ जर कोण असतील, अनाथाचा नाथ जनार्दन. नाथांचा नाथ तो विश्वनाथ आहे, तो दीनानाथ आहे, तो विटेवरती उभा आहे. त्याचं हे घर आहे, हे घर आहे. हे घर आपलं नवा, आपलं घर खाली कराय हो. आपण फक्त म्हणतो हे विश्वची माझे घर. हे कोणाचं घर आहे? त्याचं घर आहे. नाथाच्या घरची उलटी खून. एक खून सांगितली उलटी. काय उलटी खून सांगितलेली आहे? पाण्याला लागले मोठे तहान. पाण्याला तहान लागले म्हणजे कशाला तहान लागली? या जीवाला लागली, या अंतःकरणाला लागली तहान लागली. कशाची लागली? ही उलटी खून सांगितली. तहान लागली कशाची लागली? विषय सुखाची. या अंतःकरणाला विषय सुखाची तहान लागली. नाथाच्या घरची उलटी खून पाण्याला लागली मोठी तहान. पाणी म्हणजे अंतःकरण. अंतःकरणाला तहान लागली विषय सुखाची. विषय ओढी बुलले जीव आता याची कोण करील? ही तहान लागलेली आहे.
विषय पंचविषय सांगितलेले, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, ही तहान आपल्याला लागलेली आहे. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो पंचविषय म्हणजे काय ते. ऐका, फक्त मला उत्तर द्या, सर्वांना हात जोडून दे. मला सांगा, बोलायचं तेच बोलावं की जे बोलू नाही ते बोलावं? बोला ना. जे बोलायचं तेच बोलावं की जे बोलू नाही ते बोलावं? बर. जिथं जायचं तिथं जावं की जिथं जाऊच नाही तिथं जावं? बर. जे प्यायचं तेच प्यावं की जे पिऊ नाही ते प्यावं? अजून नाही कळलं? बर. जे खायचं तेच खावं हेच पंचविषय आहेत. जे ऐकायचं तेच ऐकावं की जे ऐकायचं नाही ते ऐकाय, हे पंचविषय महाराज. ही तहान लागली, नाथाच्या घरची उलटी कोण, पाण्याला लागली मोठी तहान. मग ही तहान कशी भागेल, तहान निवारण कशी होईल? आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी गेले मिळवून. हे अंतःकरण मल म्हणजे दोषानं भरलेला आहे, काम क्रोध विकारानं भरलेला आहे. त्याला जर बाहेर करायचं असेल तर आत घागर बाहेर पाणी. घागर रूपी परमात्मा आत साठवला पाहिजे. तो कामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर देव एकदा काय हयात आला की आपोआप पाणी बाहेर खराब निघून जात असतं. साठवणीचे रुंधले जागे अशी असणारी ती जागा एकदा का देव आला रे आला, हे सगळे निघून जातात, काही राहत नाही. पुढं आजम्या नवल देखील वळचणीचे पाणी आड्याला गेले. नवल पाहिलं, वळचणीचे पाणी आड्याला गेले. मला सांगा, खड्ड्यातलं पाणी वर डोंगरात जाईल का हो बाबा? जाईल? ही नाथाच्या घरची उलटी खोल आहे. वळचणीचं पाणी, खालचं पाणी वरती जाईल का? का जाणार नाही? मोटर लावा ना. तसं हा देह मिळालेला आहे. या देहानं इथून या पृथ्वीवरून आढ्याला जाणं म्हणजे वैकुंठ स्थानाला जाणं जगद्गुरु तुकोबारानं सिद्ध केलं की नाही? वळचणीचे पाणी आड्याला गेले, या देहातून देव होता येतं, हा बोध नाथाच्या घरातल्या उलट्या खोलनं तुम्हाला केलेला आहे. अजून थोडा, शेतकऱ्याने शेत पेरले, राखणदाराने अवघे गिळले. हे जे आहे ना मॉडेल, हे मॉडेल आपल्याला आईबापानं जन्म दिला, हे मॉडेल तयार झालं. हे साधं सुद्धा मॉडेल नाही महाराज. आता मला वेळ नाही, मी सांगू शकत नाही. हे मॉडेल मला सांगा, लहानपणापासून वृद्ध होईपर्यंत याला किती नटवतो आपण? शेतकऱ्याने शेत पेरले, आपल्या आई वडिलांनी याची जोपासना केलेली आहे, कोणत्याच पद्धतीनं कमतरता ठेवली नाही. जन्माला आल्यापासून बघ त्या आंघोळ घालायची सुरुवात पासून, आता या माता माऊल्या या ठिकाणी आहेत, पहिली आंघोळ यांच्याकडे असायची, आता ते सगळं अवघड झालेलं आहे. ते तेल लावून मर्दन करायचं, हो मालिश करायची, एक पाय असा एक पाय असा, पाय असे हलवायचे, डोकं खाली करायचं, पायावर करायचं, वेगवेगळे कानात तेल, डोळ्यात तेल, नाकात तेल. विचारू नका संगोपन केले की नाही या शरीराचं. शेतकऱ्याने शेत पेरले, ह्याची मशागत केली की नाही? कुठपर्यंत मशागत विचारू नका महाराज. आपल्याला कळायला लागलं की आपण देखील मशागत करतो. पाहिजे तसे फवाऱ्याच्या अंगावरती देतो, पाहिजे तशा साबणी आपण लावतो, जसं पाहिजे तसं नटवतो. किती नटवतो, किती नटवतो, किती नटवतो. बाबा खरं सांगा, शब्दात कुठे गेलो? खरं सांगा, चोपदार आरसा बघता की नाही तुम्ही? हो, नाही तर नाही म्हणा, मला काय आरसा, हा आरसा बघता का सकाळी? काय गरज आहे बघायची? शेतकऱ्याने शेत पेरले, पण राखणदार आहे ना, ह्याची किती जोपासना करा. देह हे काळाचे ते मनुष्याचे काय आहे. राखणदाराने अवघी गिळले, हांडे खादले भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. शुद्ध सगुण असा परमात्मा, शुद्ध सत्वगुण परमात्मा असणारा, पांढरा शुभ्र असणारा, श्वेत कृष्ण पीत चिन्मय अंजन सुदले डोळा असा तो परमात्मा असणारा, निराकार निर्गुण रहित असा तो शुद्ध सात्विक परमात्मा,
हांडी टाकिली, हांडी खादली, भात टाकीला, बकऱ्या पुढे. इथं नास्तिकाचं वर्णन आलेलं आहे. मला सांगा, एखाद्या नास्तिकाला म्हटलं आपण देव हाय, देव हाय, देव हाय, ते काय म्हणणार? देव नाही, देव नाही. बकऱ्या पुढे देव कापिला. नास्तिक रूपी बकऱ्या पुढे देव हाय म्हणून, हाय म्हणून असं किती जरी आपण म्हटलं, ते मान्य करेल का? ही नाथाच्या घरातली उलटी खून आहे. एका जनार्दनी मार्ग उलटा, हा मार्ग उलटा आहे. दिसायला दिसतो पण कधी कळतो? जो जाणे तो गुरुचा बेटा. जाणे काय जाणे, जाणलं पाहिजे. या शरीराला आल्यानंतर आपण जाणलं पाहिजे. आपल्याला अमूल्य किमतीचा ध्येय परमात्म्याने दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? नुसतं खावे प्यावे द्यावे असावे सदैव. अहो नुसतं आपला प्रपंच करण्यासाठी नाही, या शरीरानं परोपकार करण्यासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे. आज विचार करा, मी स्तुती कीर्तनामधून करत नाही, वस्तुस्थिती सांगायला काय हरकत नाहीये. आपल्या प्रपंचातून 2 पैसे मागं टाकून ह्या भव्य दिव्य सप्ताह करणं सोपं आहे का महाराज? काय सप्ताह करायचं सोपं नाही. सार्वजनिक तर अवघडच आहे हो. सोपं सप्ताह करायचं सोपं आहे? अजिबात सोपं नाही, फार अवघड आहे. काय काय लागत नाही. सगळ्यांची आल्या गेल्यांचं पाहावं लागतं. आधी पहिल्यांदा याची व्यवस्था हे असल्याशिवाय कसा पाहिजे. मृदंग वादक त्या तोडीचे पाहिजे. एखादे कीर्तनकार गायक आले, त्याला आपले टक्कर दिली पाहिजे, तोड दिली पाहिजे, असे पकवाजे पाहिजे. गायक त्याच तोडीचे पाहिजे. भजनाची कमतरता भासली नाही पाहिजे. श्रोताई वर्ग तसाच पाहिजे. अहो ही जी तळमळ असते, ही तळमळ सत्यामध्ये फार मोठी असते. बघा, सगळ्याच्या लवकर उठावं लागतं आणि सगळ्याच्या नंतर झोपावं लागतं. किती त्रास होत असेल. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी, जोरात टाळी वाजवा. हो, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. हे जे करतात हे त्यांनाच कळत असतं. म्हणून ही उलटी खून आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. एखादाच असा दैवाचा पुतळा आहे तो जो भक्तीनं त्याला जाणला जातो. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. म्हणून या ठिकाणी मला बोलवण्यात आलेलं आहे. तब्येत बरोबर नाही, आवाजाची साथ नाही, आवाज बसलेला आहे. तरी पण मी टाळाटाळी करण्याचा प्रयत्न करणार होतो, केलाच होता. जवळजवळ लांबनं पंढरपूरनं यायचं. बरं, मी या ठिकाणी सेवेधारी माणूस आहे. कोणता मोठा विद्वान नव्हे, बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ, आणि दास मी दुर्बळ वैष्णवाचा, साधा बोळा वारकरी आहे. या नात्यानं कीर्तनाचा उपक्रम, उपसंहार वगैरे वगैरे, मतितार्थ, गोळार्थ, भावार्थ अशा पद्धतीनं ओभड दोभड साखळीला साखळी जुळवत जाणं, संतांच्या प्रमाणानं संतांची प्रमाण देत जाणं, अशा पद्धतीनं सेवा या ठिकाणी केलेली आहे. प्रवास करून या ठिकाणी आलो. असो, थोडक्यात परिचय. धरतीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. माऊली, काय जर केलं नाही तर काय होत नाही. आज विचार करा, 3 पिढ्याचा परमार्थ आहे. आजोबांनी रोपटं लावलं, वडिलांनी पाणी दिलं, आणि त्यांनी पुढच्या पिढीने त्याचा विस्तार केला, आणि त्याच्या पुढची पिढी, ह्याच्या पुढचा अजून किती नंबर 1 व्हावं ह्याच्यासाठी धडपडतायत. म्हणजे 4 पिढ्याचा परमार्थ उपयोगाला आहे. आज मी या गादीवरती उभारलोय. मी खरं सांगतो, आमच्या कुळामध्ये, आमच्या घरामध्ये परमार्थी नावाची गोष्टच नव्हती महाराज. सगळ्या मी नाही, वयाच्या लहानपणी जे बाजूला आलो, आळंदी पंढरपूर, आळंदी पंढरपूर. आज सकल संतांच्या आशीर्वादानं, साधूच्या कृपेनं काय 4 अक्षराची सेवा. मी अशिक्षित आहे, मी काही शिकलेलं नाही बरं का. 3री ढकल पास केलेला आहे वास्तविक. शाळेचं शिक्षण तेवढं नाही, पण संतांच्या आशीर्वादानं थोडीफार सेवा घडलेली आहे. त्या सेवेचं फळ म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पांडुरंगाच्या दरबारात
आम्हाला पुजारी म्हणून नोकरी लागली हो. काय कसा अधिकार आहे. सरकारी नोकरी होती, साधी नाही. आम्हाला भगवंताच्या कृपेनं 24 तासातून कधी देवाजवळ जाता येतं, कधी येता येतं. भगवंताने आमच्यावर किती कृपा केली, साधू संतांचे किती आशीर्वाद आहेत. आज तुम्ही बारीला 40 तास 30 तास उभारला आणि देवाच्या समोर जर तुम्ही गेला तर तुम्हाला नीट परिस्थिती आहे. त्यांना तरी बोलून काय फायदा आहे. वर्ण आदेश असतो, एका मिनिटात 40 माणसांचं दर्शन झालं तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या एका दिवसाचा पगार कपात केला जाईल. तिकडं बघेल की ढकलायचं बघ. असो, विनोदाचा भाग सोडा. या ठिकाणी येण्याचा योग आला. सुंदर अशी टाळकरीने साथ केली, त्यांना धन्यवाद. पखवाज मला पोषक असा, मी साधाच आहे, माझं भजन साधं आहे, फक्त मला पोषक वाजवणं लागतं. धडा धडा बडा 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 सुंदर असं वाजवणं. यांनी सुंदर दादांनी पखवाज वाजवला. चिरंजीव का असू सुंदर यांनी दोघांनी पखवाज वाजवला. त्यांना धन्यवाद. टाळकरीने साथ केली, धन्यवाद. विनेकरी बाबांचं विचारूच नका. बस पांढरंग उभारल्यासारखा दिसतो की नाही बघा तुम्ही, एकदम पांढरंग. कमरावर हात ठेवा तुम्ही, असं ठेवा बरं, बघा आहे की नाही पांढरंग. दुसरा अवतार पांढरंगाचा. विनेकरी म्हणजे मालकच असतो कीर्तनाचा. त्यांनी देखील सुंदर साथ केली. माझ्याकडे बघून बघून एक तार विण्याची कुणीकडे गेली त्यांनाही कळालं. विनोद सोडा. सुंदर त्यांनी साथ केली, टाळकऱ्यांनी केली, मृदंगवादकांनी केली. आणि विशेष म्हणजे आमचे चोपदार मामा एक नंबर. दोघांनी देखील मला भीती वाटत होती जरा, म्हणजे आनंद. यांनी देखील सुंदर साथ केली. टाळकऱ्याने केली, पखवाजाने केली, मृदंगवादकाने केली, चोपदाराने केली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमचे लाऊडस्पीकर दादा, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा, जोरात. त्यांनी सुंदर अशी साथ केली. माझा आवाज तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचला. हो. आणि हे झाल्यानंतर हे आपली कीर्तनाची सेवा, आपलं भजन, आपलं वादन, आपल्या इथं काय चाललेलं आहे हे करिता जतन सांभाळावे. हे सांभाळून ठेवण्यासाठी या ठिकाणी युट्यूब आहे का, लाईव्ह आहे काही नाही ना, यांनी सुंदर असं व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं आहे. हे चित्रफित आपल्याकडे कायम स्मरणात राहावी या उद्देशानं या ठिकाणी सगळं चालू आहे. त्यांना देखील धन्यवाद देतो. ह्यांचं झालं, ह्यांचं झालं, त्यांचं झालं, त्यांचं झालं, लाऊडस्पीकरवाल्या दादाचं झालं. आणि मी इथे येऊन काही रमी गेम खेळला, मी नरड तुटेपर्यंत ओरडलो ना. काय कमी पडलो? काही अजिबात कमी पडलो नाही. मी माझा घसा जरी बसला असेल तर मी विचार केला नाही. अरे सेवा केली. माझं झालं, यांचं झालं, यांचं झालं, त्यांचं झालं. खरं इमानदारीनं सांगा तुमचं कसं काय. महाराज शांत बसायचं नाही हो. आम्ही गावी तुम्ही कोणी काही न म्हणावे. आईसे तवा मानाय शिकविले देवे. देवानं असं शिकवलं नाहीये. एकदा प्रेमानं भजन करा, हात वरती करा, अजिबात लाजू नका. विठोबा
तुकाराम तुकाराम बोला बोला सर्वांनी तुकाराम 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 टाळी वा पुंडली पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की सबसंलन की पार्वती पते शिव हर हर छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की धर्म की अधर्म का नारियों में विश्व के हर हर जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल वर्षामध्ये पदार्पण करत असताना या सोहळ्याला आजचे लाभलेले कीर्तनकार हरिभक्तीपरायण कंधारकर महाराज